कडक उन्हाळा म्हणलं की पाण्याचे प्रश्न निर्माण होताना आपल्याला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. पण याच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बीडच्या एका जलदूताने चक्क स्वतःच्या बायकोचे दागिने विकून 5 गावांची तहान त्याने भागवली आहे. बीड येथील जरूरच्या राजेश रामचंद्र काकडे असे या जलदूताचे नाव आहे. राजेश हा पारंपरिक शेतकरी आहे. त्याला 3 एकर शेती आहे. 2014 साली पडलेल्या दुष्काळामुळे होणाऱ्या लोकांचे हाल त्याला पाहले गेले नाही. त्यामुळे 2014 पासून गावाला पाणी पुरवठा करत आहे. पण गेल्या वर्षी पाण्याची कमतरतेमुळे आणि लोकांच्या मागणीमुळे पाणी पुरवठा कमी पडू लागला. राजेशला याची चिंता पडू लागल्याने त्यांनी 2024 मध्ये त्याचा स्वतःचा ऊस आणि बाग मोडून मोफत पाणी वाटप केले होते. त्याचप्रमाणे यावर्षी पाण्याची मागणी असल्यामुळे एका बोरवर ताण येऊ लागला, म्हणून त्यांनी अजून एक बोर विकत घेतला. जेरूड, शिवनी फाटा, बाबुळखट्टा, कुट्टेवाडी अशा गावांना पिण्याचे पाणी मोफत पुरवठा केला आहे. परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी त्यांनी त्याची पत्नी पूजा हिचे अंगावरील दागिने विकले आणि अजून एक बोर विकत घेतला. राजेश काकडे हा खऱ्या अर्थाने ह्या काळातील जलदूत आहे.